बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का एपिसोड नंबर 35. तर आज बाई छान वाटला धक्का मला. दरवेळेस जे मला वाटतं राकेशचे फॅन किंवा मग तन्वीचे फॅन, दीपालीताईचे फॅन सगळे खुश होतील आज, कारण भरभरून कौतुक झाले आणि टोळीला खतरनाक टार्गेट केलेलं आहे. आणि खरोखरच टोळीने बहुतेक अशा गोष्टी केल्या ज्यामुळे त्यांना बोललं जात आहे. मला आहे ना थोडे आता आहे ना टॉप 5 दिसायला लागले गेममध्ये, कारण 2 टीम पडल्या आहे. तिसऱ्या टीमचा जो मोरक्या आहे, म्हणजे असा मोरक्या ज्याचा जो गेम आहे ना, आता रितेश सर पण बोलले. रितेश सर काय वर्डिंग बोलले ना, त्या तिसऱ्या टीमला नाव दिले काय, ॲनालिसिस ग्रुप. पहिला ग्रुप आहे टोळी ग्रुप, दुसरा आहे काटा ग्रुप, तिसरा आहे ॲनालिसिस ग्रुप. तुम्ही फक्त ॲनालाइज करताय. तुमच्या डोक्यात मास्टर प्लॅन आहे जो महाराष्ट्राला कधीच कळणार नाही. महाराष्ट्राला कधीच कळणार नाही याचा अर्थ कळतो का तुम्हाला? महाराष्ट्राला कधीच कळणार नाही याचा अर्थ ज्याच्या डोक्यात प्लॅन आहे, जो यांचा मोरक्या आहे टीमचा, कोणती ॲनालिसिस ग्रुप कोणता आहे तो, म्हणजेच करण सोनवणे. रितेश सरांनी काय वर्ड वापरला माहिती ना, जो मास्टर माइंड प्लॅन जो आहे ना, मास्टर प्लॅन, तो महाराष्ट्राला कधीच कळणार नाही. याचा अर्थ कळाला का तुम्हाला? याचा अर्थ यांचा जो लीडर आहे तो बेघर होणार आहे. हो. याचा अर्थ हाच आहे की ज्याच्या डोक्यात प्लॅन आहे, जो यांचा लीडर आहे, रितेश सरांना माहिती आज बेघर होणार आहे. तर हा जो मोरक्या हा प्लॅन कुठून सांगेल मग? घरातनं बाहेर गेल्यावर प्लॅन सांगितला तो घरात कुठे प्राजक्ताला कळणार आहे? अजून एवढं खतरनाक कनेक्शन तर त्यांचं झालं नव्हतं. ते म्हणता ना, मुन्नाबाईचा तो काय डायलॉग होता की कनेक्शन नसताना पण इकडून, म्हणजे प्रेम जर खरं असेल ना, तर कनेक्शन तुटलं जरी आपल्या मोबाईलचं, टावरचं, कसलं पण, तर आहे ना इकडून तिकडे बोलता येतं, असा काहीतरी डायलॉग होता बघा मुन्नाबाई. आता मला खूप वर्ष आली मुन्नाबाई बघायला, मग त्याच्यामुळे मला तो प्रॉपर डायलॉग नाही आठवते, पण जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला एकदम बरोबर कळेल की तो संजय दत्तचा डायलॉग होता की. आणि एवढं जे कनेक्शन आहे ना, ते मला करण आणि प्राजक्तामध्ये दिसलंच नाही. एवढं खतरनाक लव कनेक्शन की घराच्या बाहेरनं करण तिला मास्टर प्लॅन सांगतोय आणि इकडे प्राजक्ताला कळतोय आणि मग ते एक्झिक्यूट करणार. दॅट्स इम्पॉसिबल. आणि मला तर वाटतं काही प्लॅन आहेच नाही करणचा, कारण प्लॅन करत करत यार तो बेघर होऊन गेला यार. काय म्हणजे आता उद्या दाखवेल ते तुम्हाला बेघर झालेला तो आणि आयुष. कारण ठीक आहे, आता बघूया काय नाही. कोणी म्हणतंय आयुष आणि प्राजक्ता घराबाहेर गेली, कोणी म्हणते आयुष करण बाहेर गेला. मी तर तुम्हाला सांगितले कोण गेले, आयुष आणि करण. खरं सांगू का, मी पण यार खूप शॉकमध्ये यार. ही न्यूज खरी निघली पाहिजे, कारण मला जी सोर्सनी मिळाली ना ती त्यांची तर नेहमी म्हणजे आजपर्यंत गीत दिलेल्या तर खऱ्याच ठरल्या. सो आय होप यस. नाही पण गेला आहे करण आणि आयुष्यच गेला आहे, मला वाटतं बेघर झालेत. यस. तर इथं भाऊचा धक्का स्टार्ट झाला आहे. रुचिताला हाकलून लावलं आहे रितेश सरांनी, आणि मला वाटतं एकदम बेस्ट केलं आहे, कारण ती जे शिव्या देत होती ना त्या खूप काय मी कधी जिंदगीत कधी ऐकल्या नाही रे बाबा. नाही असतील त्या कोल्हापुरी शिव्या, मी आता इकडच्या बाजूला राहते ना, माझं कोल्हापूरला जास्त काही येणं जाणं होत नाही, पण मी आमच्या इकडच्या भागात ना कधी ऐकलेल्या नाहीत त्या. काय होत्या त्या आता लय शोधावं लागेल मला, पण तुम्हाला तर लक्षात आहे, तुम्ही बघतायत एपिसोड्स, सो यू नो की ती रागामध्ये काय काय बोलते. कसपण ढवळे,
काय होतं ते अजून काल ते एका टास्कमध्ये जो ते बोलून दाखवलं ना विशालने, मला वाटतं मागच्याच पानावर होतं, कालच होतं ना ते. यस, कुठं गेलं? टरमाळे, टिवटिवे, हे जे शब्द आहेत, म्हणजे काय बोलू यार मी. आणि रितेश सरांनी एक्सपोज पण केलं रुचिताला का गेम प्लॅननी फक्त आरडाओरडे, जे मी पण मानते. आणि मी तुम्हाला आहे ना रिव्ह्यूच्या शेवटी सांगते की टॉप 5 आहे ना, आज ज्याप्रमाणे भाऊचा धक्का झाला आहे, माझं जे प्रेडिक्शन आहे ना ते मला दिसतंय व्यवस्थित, एकदम व्यवस्थित दिसतंय. अजून वाईल्ड कार्ड एंट्रीज होतील, बघूया कोणाचा गेम राहतो, कोणाचा गेम म्हणजे जातो. पण राकेश, तन्वी, विशाल, अनुश्री टॉप 4 आहे. आणि 5वी जागा जर कोणी भरेल तर बघू कोणता वाईल्ड कार्ड भरतो. रुचिताचा गेम डाऊन झाला आहे मला वाटतं, याच्यानंतर गेम नाही आहे त्या पोरीचा, फक्त आरडाओरडे. आय डोंट थिंक ती टॉप 5पर्यंत जाईल. टॉप 5च्या जवळपास तिला काढून टाकतील मला असं वाटतं, टॉप 5च्या आधी. तो बघूया तिचा गेम कसा होतो, पण मला वाटतं तिचा गेम इथून डाऊन जाईल. ठीक आहे, भाऊच्या धक्क्याला सुरुवात करूया. मी कसं आहे टॉप 5 आत्ता सांगून दिली, कारण आहे ना एंडला आहे ना माझ्या काही वेळेस आहे ना लक्षात नाही राहत की मी तुम्हाला तुमच्याशी काय संवाद साधला किंवा मी शेवटी तुम्हाला काय सांगायचं म्हणजे बोललेली, म्हणून मी आत्ता सांगून दिले. टॉप 4 हे तन्वी, राकेश विल लिफ्ट ट्रॉफी, दोघांपैकी एक कोणतरी उचलेल ट्रॉफी. आणि विलन आहे विशाल आणि अनुश्री, हे निगेटिव्ह ग्रुपमध्ये. तर हे असणार टॉप 5मध्ये, हे दोघं पण असणार, कारण हिरोबरोबर विलन असतोच. तर मला का माहिती का बरं असं वाटतं आहे, कारण राकेशचे चान्सेस जास्त आहे ट्रॉफी उचलण्याचे. पण तन्वीचा गेम आत्ताच इतका स्ट्रॉंग झाला आहे, अजून तिचा पुढं मी अजून काही बोलू शकत नाही का पुढं ते अजून किती स्ट्रॉंग होणार आहे. आणि एवढा स्ट्रॉंग गेम तिचा तो दिसतो आहे आता. ती टॉप 3मध्ये आहे याची मला खात्री आहे. टॉप 3मध्ये तन्वी आहे, पण तन्वी किंवा राकेशपैकी एकजण ट्रॉफी उचलेल. पण ज्याप्रमाणे राकेशच्या बाबतीत आहे ना बिग बॉसवाले बायस्ड होत आहे, त्याच्या बाजूने राहत आहे, तर मला वाटतं ट्रॉफीचा निर्णय पण थोडासा बायस्डच होईल आणि कदाचित राकेश ट्रॉफी उचलू शकतो. त्यानंतर विशाल किंवा तन्वी दोघांपैकी एकजण 2 नंबरला राहील, कारण विलन जास्त करून सेकंडला राहतो. पण आपल्या महाराष्ट्रात वेगळं आहे, ते हिंदीमध्ये चालतं ठीक आहे, विलन सेकंडला येतो. पण महाराष्ट्रात काही वेळेस पॉझिटिव्ह व्यक्ती पण सेकंडला राहू शकतो. तन्वी, येस, तन्वी सेकंड आणि 3rd नंबरला विशाल असू शकतो. आणि नंतर अनुश्री. आता अनुश्री ज्याप्रमाणे गेम खेळते, अनुश्री पण काही कमी नाही, अनुश्री पण अचानक वरती येऊ शकते. अनुश्रीचा पण गेम व्यवस्थित चालू आहे, पण ते कसं आहे ती विलन आहे, त्याच्यामुळं अनुश्री विनर नाही होणार. अनुश्री ट्रॉफी नाही उचलत, विशाल पण ट्रॉफी नाही उचलत, विलन आहे. आणि मला असं वाटतं आहे तन्वीपेक्षा जास्त राकेशचे चान्सेस जास्त आहे ट्रॉफी उचलण्याचे मला. कारण बघा टार्गेट कोणाला केलं जातं आहे, तन्वीला कोणी टार्गेट करतं आहे नाही, टार्गेट करत आहे राकेशला. विशाल आल्या राकेशला टार्गेट करत होता, अनुश्रीने आल्या राकेशला टार्गेट केलं, माझा हात धरला, माझं हे धरलं, ते बेडवर तो किस्सा माहिती तुम्हाला, तो प्रसंग माहिती तुम्हाला, बस त्याच्यावरून. आणि रुचितानेच ते जे आहे त्याच्यामध्ये तेल मीठ टाकून तो भडका उडवला होता की हे केलं ते केलं, आणि त्याच्यावर म्हणजे एक वुमन कार्ड खेळून त्याच्यावर ते टाकलं होतं. ते प्रत्यारोप झाल्यानंतर त्यामुळे घरातले ना ज्याप्रमाणे राकेशला टार्गेट करतायत आणि ते पुढंही करत राहतील आय थिंक, त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे हे गोष्ट विशालला माहिती आहे. त्याने जर तन्वीला जास्त टार्गेट केलं, आता बघा मी तुम्हाला सांगते तन्वीचा गेम स्ट्रॉंग होतो ना, विशाल जास्त तन्वीच्या नादी लागणार नाही. विशाल गेमर आहे, विशालला वाटतं आपण हिला भाव देतो ना म्हणून हिचा गेम अप झाला आहे. विशाल, रुचिता, अनुश्री तिला अचानक भाव देणं कमी करतील, पण असं होणार नाही. कारण आहे ना
टास्कमध्ये वगैरे किंवा मग ती तिचा गेम व्यवस्थित खेळते. तन्वीला माहिती तिला घरात काय करायचं आहे. सो विशालने किती फुटेज नाही दिलं, पण रुचिता जी आहे, रुचिता ओरडणार. अनुश्री पण तनुश्री झालं. अनुश्री पण तन्वीबरोबर जाऊन बोलते व्यवस्थित. ती विशालचं पण समटाईम्स ऐकत नाही. सो पण हे ना आता विशाल आहे ना त्याच्या बाजूने गोष्ट क्लिअर करेल की त्याला तन्वीला जास्त फुटेज नाही द्यायचं आहे. विशाल मला वाटतं पहिलेच ठरवून आला आहे की टॉप 2 त्याला राकेश वर्सेस विशाल, म्हणजे विशाल आणि राकेश हेच टॉप 2 ठेवायचे. त्या दोघांच्यामध्ये तिसऱ्याला येऊ नाही द्यायचं. आणि जसं तन्वीची तारीफ झाली, आता विशाल खूप सावध होऊन जाईल. विशाल इज गेमर. सो तो सावध होईल. तो तन्वीला आता जास्त आणि खूप कमीत कमी फुटेज देईल. म्हणजे बघा तुम्ही इथून पुढे ना सोमवारपासून गेम बघा तुम्ही फक्त. ठीक आहे, भाऊचा धक्का स्टार्ट करू यार, कारण खूप मोठा धक्का यार. 1 2 3 4 7 8 पाणी. चला राखी सर्वात आधी रितेश सर आले आणि मग राखीची थोडीशी तारीफ झाली की राखी आल्यामुळे ना रिअल वॉर जो चालू झाला आहे. राखी जी ना सगळ्यांना म्हणजे जागं करते, जे झोपलेले कंटेस्टंट त्यांना उठून उठून जागं करते. एक एंटरटेनमेंटची सुनामी आली आहे असं आपण म्हणू शकतो, असं बोलले रितेश सर. म्हणून रितेश सरांनी सर्वात आधी विशालला बड्डे विश केलं, हॅपी बड्डे केलं. रितेश सर बोलले की राखी स्वागत आहे तुमचं. काय कधी नागिन, कधी पोलीस, कधी काय हिरोईन, कधी म्हणजे पहिला आठवडा तुमचा कसा होता राखी? तर राखी बोलली छान होता. नवीन म्हणजे हे नवीन पात्र आहेत आणि बिग बॉसने सांगितलं की बाई सुनामी आलेली आहे. तर माझं थोडंसं डोकं म्हणजे चक्रावलं थोडंसं, नाही का. ठीक आहे, चालतं मला. चालवलं मी डोकं असं म्हणते राखी. नंतर रितेश, या घरात ना सायलेंट आनंद झाला आहे कोणाला तरी, सायलेंट आनंद. मग राखी म्हणते विशाल माझा फ्रेंड आहे ना, त्यालाच झाला असेल आनंद. मग रितेश सर म्हणे नाही, त्याला नाही. मग लगेच म्हणले रितेश सर, सागर किनारे दिल ये पुकारे. माझा आवाज नाही यार एवढा खास. कसं आहे, प्राजक्ताने का म्हणे मी माझा गळा खूप जपून ठेवला आहे, मी कोणावर ओरडत आरडत नाही किंवा काय. तसं आपण नाही, आपण सगळ्यांवर ओरडतो बी, सगळ्या गोष्टी करतो, कारण आपल्याला कधी असं गायनासाठी गळा वगैरे जपून नाही ठेवला. पण यार नाही एवढा का भारी आवाज आमचा नाही आहे. फक्त तुम्ही समजून घ्या, सागर किनारे दिली ये पुकारे असं गाणं रितेश सरांनी बोललं, हे सागरला होतं. आणि सागरला एक सायलेंट आनंद झाला आहे असं बोलले. त्या बाथरूम यूज करायचे बोलल्या, तर तुम्ही टॅक्स का घेतला? एका गालावर सोडून 2 गालावर केलं. म्हणजे टॅक्स घेतला. मग हे पाहून सोनाली बहिणी परमिशन देईल का घरात, असं बोलले रितेश सर. थोडं चिडवायचा प्रयत्न करत होते. नंतर त्याचं म्हणणं आहे की बाई राखीकडून राखीच बांधून घ्या. नंतर म्हणे नाही 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 मी मस्करी करतो आहे, असे बोलले. नंतर म्हणे या वीकमध्ये ना आपल्याला 3 ग्रुप दिसलेत. एकमत होत नाही आहे, पण तुमच्या चुका आहेत त्या पण होताना दिसल्या. एक आहे काटा ग्रुप, एक आहे टोळी ग्रुप, आणि एकाचं ताजं नाव माहीत नाही पडलं. नंतर म्हणे चला विशालपासून सुरू करूया, भाऊचा धक्का. जुना आता भाऊचा धक्का स्टार्ट झाला आहे. मग म्हणे रितेश सर विशालला, प्राजक्ता करण तुमचे कॉम्पिटिटर आहे असं तुम्ही बोललात. दीपाली, राकेश, तन्वी, प्रभूबद्दल तुम्हाला हेट आहे. हेट करता त्यांच्याशी, हेट. मग नंतर रितेश सर म्हणे दीपाली तुमची मैत्रीण आहे असं बोलले होते तुम्ही. आणि मग माझी मैत्रीण आहे असं बोलले आणि मग पाठीमागून असं बोलतात विशाल. मग नंतर रुचिताला म्हणे काय बोललात? मग काय बोललात दीपालीबद्दल रुचिताला तुम्ही? ती फक्त गोरी आहे. युरोपला गेली ना तर तशा सेल्स गर्ल दिसतील, इवन डोळे पण सेम असतात त्यांचे. तिला ना फ्युचर्स नाही. कोणाला? दीपालीला फीचर्स नाही तिचे चांगले. दीपाली काय चांगली नाही दिसत एवढी. मग विशाल लगेच इकडं सारवा करताना दिसला की नटून येताना ते सकाळी सकाळी, मग म्हणजे सकाळी सकाळी तर त्याबद्दल मी बोलत होतो. रितेश सर बोलले कोणाच्या आहे ना दिसण्यावरून तुम्ही म्हणताय सेल्स गर्ल सारख्या दिसता किंवा मग दिसायला आवडत नाही वगैरे. असं बोलले तुम्ही एखादी व्यक्तीला. तुम्हाला एक सांगू का, खरं तर एखाद्या व्यक्तीला कोणाशी कम्पेअरच नाही करायचं. महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल तुम्ही असे बोललात
सोशल मीडियावर काय बोललं जातं आहे तुम्हाला हे तरी माहिती आहे का? विशालला बोलले रितेश सर. सोशल मीडियावर याबद्दल काय काय बोललं जातं हे तुम्हाला माहिती आहे का विशाल? तुम्ही विशाल हमालबद्दल, आता चला पुढच्या टॉपिकवर जाऊ, हमालबद्दल बोलू. तुम्ही विशाल हमालबद्दल बोलत होते रोशनला की जाय बिंदास समोर, जाय भीड, बाई एका कोण आहे बिलकुल बघू नको, जाऊन बोलून टाक जे बोलायचं ते. आणि रुचिताने येऊन पहिले तर रोशनला भडकवलं म्हणे. आणि विशाल मग तुम्ही असे बोललात राखीबद्दल. तुमचा जो एक्झाम्पल आहे ना तो चुकला आहे असं बोलले. त्याच्यानंतर मग दीपाली इकडं खूप इमोशनल झाली बाई. यार दीपाली भारी आहे. दीपाली रितेश सरांसमोर फुल रडते. आणि जसा भावचा धक्क्याचा तो कॅमेरा पडला म्हणजे गेले, टी व्ही बंद झाला, काहीचं चालू होतं. सांगते मी तुम्हाला नंतर ते कसं आणि काय. आता सध्या याच्याबद्दल बोलून घ्या, पण माझी लिंक तुटून जाईल. तर असं बोलून टाकलं तुम्ही. मग दीपाली इमोशनल झाली. मग विशाल म्हणत होता, अगं ऐक ना दीपाली बस यापुढे मी तुझी मैत्रीण नाही. दीपाली चिडून एकदम, मी तुझी मैत्रीण नाही. मग दीपाली बोलली विशाल असाच आहे, दाखवतोय आणि मागे खूप वेगळा आहे. गेमसाठी तो फक्त वापर करतो. मग रितेश बोलले रंगावरती, कोणाच्या उंचीवरती, कोणाच्या जो पण काही कमी असेल असतो, कोणाकोणाला काही ना काही गोष्टी असतात. तर कोणाला कमी लेखू नका. विशाल मुलगा असो मुलगी असो, तुम्ही प्रत्येक टास्कची काळजी घेऊन खेळलात. मी तुमची खूप तारीफ पण केली. आणि त्याच्यानंतर तुम्ही गाजर शोधत होतात. जेव्हा तुम्ही गाजर शोधत होतात तेव्हा तुम्ही काय केलं? तन्वीला खाली खेचत होता तुम्ही. नंतर तन्वीला खाली फरफटत नेलं तुम्ही. त्यांचं तोंड आपटलं खाली. आणि खरंच आपटलं होतं का, तिची हानवटी जी ना ही घर्षण झाली होती खाली. तर ठीक आहे लॉन होती म्हणून जास्त मेजर तिला खूप लागलं नाही, तर सिरियसली इथून डायरेक्ट असं ब्लड वगैरे आलं असतं, जास्त लागलं असतं तिला, माहिती आहे. तर याबद्दल बोलण्यात आलं की खेचत होता, तन्वीला खाली फरफटत नेलं तुम्ही, तोंड आपटलं तिचं. मी तर खरं म्हणजे तन्वीचं कौतुक करेल की त्यांनी याचा बाऊ नाही केला, तन्वीने याचा बाऊ नाही केला. नाही तर बाकीचं कोणी असतं ना, माझे पायच खेचले, मला इथेच लागलं, मला इथेच हात लावला, तिथेच असं केलं असतं. असे बोलले रितेश सर. पण तन्वीने ते एक टास्क सारखंच खेळलं. मग विशाल बोलला नाही भाऊ मी ना ती काळजी घेतली होती, नाही मी भाऊ काळजी घेतली होती. रितेश म्हणे नाही मला तर ठीक आहे तुम्ही असं म्हणताय ना, मला तन्वीला विचारायचं आता की एक्झॅक्ट काय झालं होतं. मग इकडं तन्वी बोलली सर मी म्हणजे झोपले होते आणि मग तेव्हा तसंच मला ते सोडायचं मला ते तेव्हा सोडायचं होतं, पण त्याने मला ताकद लावली, त्यांनी मला एका पुरुषासारखी ताकद लावली मला. त्याला असं वाटलं का जसं तो रोशनलाच खेचतोय, त्यांनी मला असं खेचत नेलं सर, माझी हनुवटी डायरेक्ट आपटली, मला लागलं आहे, पण मी ठरवलं होतं का मी याचा बाऊ करणार नाही. एवढं अग्रेशननी तो खेळतो, त्याने मला 2 वेळा आपटलं. इकडं विशाल थोडंसं वाकडं तिकडं तोंड करत होता, आपल्याला दिसलं ते. आणि मग रितेशने मग विशाल एक्सप्लेन करत होता की नाही भाऊ ती म्हणते 2 वेळा आपटलं, तर मी तसं काही केलं नाही, असं झालं ढमकं झालं असं सांगत होता तो. मग रितेश सर बोलले कसं आहे माहिती का विशाल, गेल्या वेळेस मी तारीफ केली होती, पण या वीकमध्ये मी ऑपोजिट गेलो, कारण तुम्हाला वाटतं आहे का तुम्ही बरोबर आहात. जर तुम्हाला वाटतं तुम्ही बरोबर आहात तर करत राहा, असं बोलले. नंतर रुचिताकडं मोर्चा वळवला. मग रुचिता तुम्ही स्क्रीनवर आलात की लोक काय करता माहिती का, डायरेक्ट हेडफोन लावता, नॉईज हेडफोन, नो नॉईज लावतात, आणि तुम्ही गेल्यावर बघता रुचिता गेली का मग काढतात. हे चाललं आहे तुमचं 5 आठवड्यात. तुमचा पॅटर्न एकच आहे, आरडा ओरड आणि फक्त आरडा ओरडा.
एवढंच करत आले तुम्ही. तर ते नाही भाऊ असं तसं रितेश सर म्हणे दरवेळेस तुम्ही असंच म्हणता ना, असं नाही होणार, असं नाही होणार पुढच्या वेळेस, मी बदलेल स्वतःला हे ते. पण मुळात होत काहीच नाही. आज 5 वीक झाले रितेश सर बोलले होत काहीच नाही तुमच्याकडनं, सुधारच होत नाही. त्यानंतर मग ट्रिगर पॉईंट. ट्रिगर पॉईंट म्हणता तुम्ही, ट्रिगर पॉईंट म्हणता, पण या वीकमध्ये दीपाली आणि तुमचं भांडण झालं. तुम्ही बोलल्या की आईवर जाते. ते असं तुमच्या आईबद्दल काय वाईट बोलला होता जरा सांगाल का तुम्ही? तुमच्या आईबद्दल काय वाईट बोलले ते? मग तुम्ही भांडला आणि दीपाली ताईकडे बघून तुम्ही काय केलं? तुम्ही थुंकलात. तुम्ही करत होता आथू आथू, तुम्ही थुंकलात. आणि तुम्ही जे वागलाय ना ते महाराष्ट्राला बिलकुल आवडलं नाही. इवन महाराष्ट्रातल्या कोणत्याही आईला आवडलेलं नाही आहे. मग इकडं अनुश्री, काय वाटतं तुम्हाला? रुचिता बरोबर होत्या. इकडे मग अनुश्री लगेच बोलली, ती ना माझ्यावर पण थुंकली होती सर. मी 2 दिवस त्याच्यासाठी तिच्याशी बोलली नव्हती. ती अशीच करते, ओरडते आणि मग तिच्या लक्षातच राहत नाही ती काय करते, असं होतं. मग रितेश सर बोलले भांडणाशिवाय काय गेम आहे? विशाल बोलला विशाल बोलला होता की टोळीशिवाय तुमचा काही गेम प्लॅन नाही. तो अगदी बरोबर बोलला. टोळीशिवाय तुमचा काहीही गेम प्लॅन नाही. तुम्ही टोळीबरोबर राहून फक्त ओरडा आरड तेवढंच करता. या व्यतिरिक्त तुमचा गेम प्लॅन काय? सांगा काय प्लॅन आहे? तुमचा ना हा विकनेस आहे. तुम्ही तुमचं ओरडून फुटेज घेत असता. तुम्ही हे सगळं फुटेजसाठी करता, ओरडता. आणि वागण्याबद्दल ना टोळीतले पण लोक बोलताय तुम्हाला की तुम्ही समजवण्या पलीकडे गेलेले आहात. तुम्ही नॉमिनेटेड नाही ना, हे नशीब समजा. नाहीतर आत्ता तुम्ही घराबाहेर गेल्या असत्या. जेव्हा मी हे ऐकलं ना, मी तेव्हाच म्हटलं रुचिता टॉप 5मध्ये नाही जाते यार, नाही जाते टॉप 5-6मध्ये. गेमच नाही. आरडाओरड टॉप 5पर्यंत ते म्हणजे टॉप 5 जेव्हा निवडायचे असेल ना ऐन वेळेला, त्यावेळेस तिचं एविक्शन होईल टॉप 6मधून. म्हणजे टॉप 6पर्यंत नेऊन 6मधनं किंवा मग 7मधनं काढतील तिला. अजून तो वाईल्ड कार्ड यायचे, अजून बरंच बाकी आहे यार, बरंच बाकी आहे. पण मी तुम्हाला सांगते का रुचिता मला नाही वाटत फायनलला जाईल, कारण गेम नाही. अनुश्री जाऊ शकते टॉप 5मध्ये. विशाल तर आहेच. विलनचे हे 2 जण आहेत. दीपालीची पण मला एवढी गॅरंटी नाही का ती टॉप 5पर्यंत वगैरे जाईल, कारण वाईल्ड कार्ड बघू ना कसे येतात. एखादा वाईल्ड कार्ड एकदम स्ट्रॉंग निघून गेला तर सांगता नाही येत. तर बघूयात. पण राकेश, तन्वी आणि विशाल, अनुश्री धरून चला तुम्ही. टॉप 4 हे धरून चला तुम्ही. आणि जर कोणी ट्रॉफी उचलल तर अनुश्री विशालपैकी कोणीच ट्रॉफी नाही उचलणार. ते विलन आहे. विलन कधी शेवटी जिंकतो का? कधीच नाही. शेवटी नेहमी हिरो जिंकत असतो. त्याच्यामुळे तन्वी किंवा राकेश, मला राकेशचे थोडेसे चान्सेस जरा जास्त वाटत आहे ट्रॉफी उचलण्याचे. राकेश विल लिफ्ट द ट्रॉफी आय थिंक. सो बघू. मग विलनकडे पण गेम प्लॅन असतो. असं बोलले रितेश सर रुचिताला की एक विलन असतो ना, विलन, तुम्हाला विलन बनायचं आहे ना. मी मागच्या वेळेस तुम्हाला विलनची कुऱ्हाड दिली होती ना, तर तुम्हाला एक सांगतो मी का विलन बनायचं असलं ना, त्या विलनकडे पण एक गेम प्लॅन असतो. तुमच्याकडे तर तो पण नाही आहे, मग तुम्ही विलन पण नाही. नुसता आरडाओरड करता तुम्ही, बाकी तुमचा काहीही गेम नाही आहे. इवन महाराष्ट्राला पण तुम्ही बिलकुल आवडत नाही आहे. मग इकडं रुचिता बोलली थुंकलं चुकीचं आहे भाऊ, मी मान्य करते, पण माझ्या गुरुकुलाबद्दल बोलण्यात आलं त्याचं काय? मग भाऊ बोलले रितेशने दीपालीला विचारलं की गेल्या वेळेस बोललो होतो मी दीपाली की तुम्ही जे ना तुम्ही पण ट्रिगर करतात, तर तुम्ही या गोष्टी करू नका. रुचिता बोलली मी काय टाईमपास. मग दीपालीला बोलण्यात आलं. त्यानंतर लगेच रितेश सर बोलले पण रुचिता, दीपालीला बोललो याचा अर्थ असा नाही का तुमची काही चूक नाही.
तुम्ही खूप चुकीचे आता. रुचिताचं लगेच असं काहीतरी चालू होतं, समथिंग असं काहीतरी चालू होतं. रितेश सर चिडले बाई, खूप चिडले मग. आणि रितेश सर बोलले, मी काय टाईमपास करतो आहे का इथे? मी टाईमपास करतो इथे? हां, असे एक्सप्रेशन मला देऊ नका, असे एक्सप्रेशन करू नका माझ्यासमोर तुम्ही. अप अँड गो. आतमध्ये जा तुम्ही आत्ताच्या आता. भाऊच्या धक्क्यात बसायचं नाही तुम्ही. आत्ताच्या आतमध्ये जा. ए बंद कर. लगेच बंद करून टाकलं. आणि इकडं रितेश सर खूप चिडले आणि निघून गेले. त्यानंतर जसे रितेश सर गेले, मग इकडं आता मी तुम्हाला दीपालीबद्दल बोलले. दीपाली जी आहे, रितेश सर जातात, दीपालीची टोन बदलली. मग थोडीशी रडत होती दीपाली, इमोशनल झाली होती. आणि मग अचानक रुचिताला बोलल्यावर पावर आली दीपाली ताईंमध्ये. मग दीपाली ताई बोलल्या तिला, रुचिताला, जा, तुझी लायकी नाही भाऊच्या धक्क्यात बसण्याची. तर मी हेच म्हणेल, हे चुकीचं आहे दीपाली ताई, हे साफ चुकीचं आहे. पहिले तर प्रभूने चिडवलं, मग दीपालीने थोडंसं शांत केलं दीपाली तन्वीने. नंतर इकडे आपण बघितलं का दीपाली पण म्हणतो का तुझी लायकी नाही. मग रुचिता बोलली, आता हे चुकीचं बोलत आहे, ते दिसत नाही, हे किती चुकीचं बोलत आहे. तर दीपाली इथं खरंच चुकीचं बोलली. लायकी काढणं काय, लायकी काढायची नव्हती. हे मला असं वाटतं. मग नंतर आपण इकडं बघितलं, इकडे येऊन बोलत होते. एक मिनिट, माझं एक पान काढायला गेलं बोलते नाही आहे. कारण मी तेच म्हणते का तो हमालाचा मुद्दा निघाला नाही अजून, थोड्या वेळाने तो आहे. तर इकडे हे बोलत होते दीपाली अंते की हे सगळं जे बोललं गेलं त्याबद्दल बोलत होते. आणि विशाल जे बोलला त्याबद्दल बोलणं झालं होतं. दीपाली म्हणे, मला माहीत पण नाही हा विशाल माझ्या मागे असं असं बोलतो, माझ्या मागे पाठीमागून असं असं बोलतो. मग राकेश बोलला, मी सांगितलं ना दीपाली ताई, तो असाच आहे, तो तुझ्या पाठीमागे काय काय बोलतो. म्हणून मी तुला नेहमी म्हणतो का तू त्याच्याशी बोलत नको जाऊ, त्याच्याशी इंटरॅक्ट नको करू, त्याच्याशी बोलूच नको येऊन. असं हे राकेश आणि दीपालीचं बोलणं चालू होतं इकडे एकंदरीत. नंतर लगेच अनाऊन्समेंट झाली. बिग बॉस सांगू इच्छिता, जोपर्यंत रुचिता आत जाणार नाही तोपर्यंत भाऊचा धक्का चालू होणार नाही. मग दीपाली खूप खुश झाली. दीपाली गेली मग लगेच. मग दीपाली, तिला शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. मलाही वाईट वाटलं तिला, म्हणजे असं जायला लावलं, पण काय करू, ती म्हणजे काही पण बोलते. मग नंतर रितेश सर आले. जशी रुचिता आतमध्ये गेली बेडरूममध्ये, मग रितेश सर आले. ज्यांना बसायचं नाही आहे म्हणजे पहिले आले. असं काही कंपल्शन नाही बरं का की तुम्ही इथं बसायलाच हवं. ज्यांना बसायचं नाही आहे ते आतमध्ये जाऊ शकत, ज्यांना पटत नाही त्यांनी ते आतमध्ये जाऊ शकता, मला काही प्रॉब्लेम नाही, काही कंपल्शन नाही बसणं इथे. मग तुम्हाला आठवतं आहे, मी तन्वीला पहिल्या वीकमध्ये तंटा क्वीन बोललो होतो आणि खूप काही बोललो होतो. तंटा क्वीनसोबत खूप काही बोललो होतो. पण त्यांनी असा गेम त्यांचा पलटवला, असा गेम बदलला, तर मी म्हणाल वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट प्लेयर आता ते झालेले आहे. तन्वी म्हणते, थँक्यू भाऊ, थँक्यू. आणि मी मला वाटतं तन्वी ना ही लांबपर्यंत जाईल हे मी ना मागे आहे ना, मला वाटतं 15व्या 20व्या रिव्ह्यूमध्येच बोललेली मी, रिव्ह्यूमध्येच, की तन्वी जी ना, तन्वीनी ज्याप्रमाणे तिचा ट्रॅक चेंज केला आहे, ही पोरगी टॉपला जाईल बाई, टॉप 5मध्ये जाईल, हे मी पहिलेच प्रेडिक्ट केलं होतं 15व्या किंवा 20व्या रिव्ह्यूमध्ये. जे माझा रिव्ह्यू फॉलो करत असेल ना त्याला बरोबर कळेल का हा ही एकदा बोलली होती का तन्वी टॉप 5मध्ये आहे असं, मी बोलली होती खरं. नंतर राखी तुमची एक पर्सनॅलिटी आहे जी बाहेर पण आहे. घरचे कसं आहे, हा जो शो आहे ना, लोक टी व्हीवर पाहता, घरी आजी आजोबा पाहता, लहान मुलं बघतात. तर त्याच्यामुळं ना शोची एक लेवल आहे, लेवल आणि दर्जा आहे ना, तो थोडासा मेंटेन करा, त्याला जरा घसरवू नका, फक्त एवढंच म्हणणं आहे. आणि तेवढंच म्हणणं आहे की तुमचं आणि रुचिताचं जे भांडण झालं त्यामध्ये सगळ्या लेवल पार झाल्या. मला ॲक्च्युली बोलायचं नाही ते सगळे शब्द, म्हणजे एवढी पातळी नका ओलांडू, ते शब्द मी इथं बोलू पण शकत नाही म्हणे. एवढंच म्हणणं आहे का एवढी पातळी ओलांडू नका.
तुम्ही एंटरटेन खूप छान करताय ते करा, खूप मस्त करताय ते करा. तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये पण होता, तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये पण होता, दोन्ही ठिकाणी तुम्ही खूप एंटरटेन केलं आहे. हां, तेवढं फक्त बघा, तुम्ही त्याच्यावर काम करा. मग राखी म्हणती, रितेशजी मी प्रॉमिस करते, हं, तुम्हाला आता पू बनी पार्वती मी बनवून दाखवणार रितेशजी. आणि बाहेर रितेश सर जे हसायला लागले आणि रितेश सरांसोबत तिकडे राकेश, तन्वी सगळे सगळे हसायला लागले बाई. सर्वजण हसायला लागले आणि रितेश सर बोलले, बघा तुम्ही नुसते बोलताय ना तरी मला किती हसू येतं. तर असंच एंटरटेन करा राखी घरात. रितेश सर बोलले, मग एखादा व्यक्ती ना चांगलं जरी बोलत नसेल ना, पण म्हणजे चांगलं बोलत असेल ना, तर आपल्याला आवडत नाही म्हणून आपण असं बोलणार नाही का, बोलू नका. सागर, तन्वी बोलली होती टास्क लेटर वाचायच्या आधी का बिग बॉस जे आतमध्ये आत्ता जे झालेलं जो वादविवाद झाला आहे तो प्लीज एडिट करून टाका हां, म्हणजे बाहेर लोकांना नका दाखवू, ते चांगलं नाही वाटतं असं बोलली होती. आणि मग सागर, तुम्ही बोलले होते का बिग बॉसला जे एडिट करून टाकायचं असेल ना ते करतील, तू त्यांना त्यांचं काम नको शिकव. तर याच्यावरून रितेश सर बोलले का सागर, तुम्हाला तन्वी चांगलं बोलल्या तर त्याच्याबद्दल तुम्ही तन्वीला असं का बोलले. मग सागरचं परत तत्पप्प चालू झालं. नाही नाही, ते काय सर, मला तिला बोलायचं नव्हतं. मला माहिती ती खरं बोलते, मला माहिती ती खरं बोलत होती आणि मला तसं बोलायचंच नव्हतं. पण आहे ना, ते काय झालं तिथे ना, सगळं अशी सिच्युएशन झाली, असं झालं तसं झालं, सांग एक्सप्लेन. अहो सागर सर, एवढं काय एक्सप्लेन करताय, सांगून द्या ना. मला ती थोडीशी चुकीची वाटली म्हणून मी तिला बोलून टाकलं, दॅट्स इट, संपला विषय. एवढं काय घुमून फिरून बोलायची गरज आहे तुम्हाला. मग नंतर रोशनकडे आले. मग रितेश सरांनी रुख जो आहे त्यांचा रोशनकडे घेतला. रोशन, गेले 4 आठवडे तुमचा गेम खूप दिसत होता, जिथं मी कौतुकही केलं, पण जिथे चूक तिथे चूक आणि जिथं बरोबर तिथं बरोबर, हे मी बोलणार. टोळी चूक आहे तर चूक म्हणेल मी. आणि आता कॅप्टन्सीपर्यंत तुम्ही इतकं पोहोचलात, तुम्ही कसे पोहोचलात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दुसऱ्याचं ऐकून पोहोचलाय तुम्ही, म्हणजे विशालचं ऐकून, तुम्हालाही माहिती आहे. मग एक घटना घडली घरात. राखी हमाल बोलल्या. तर ते कसं होतं, राखी जेव्हा म्हणत होत्या की 2 उमेदवार झाले, एक अनुश्री आणि एक काय तो, तसं मला नाव नाही आठवते, कोण तो नाही का, तो हमाली करतो, काय नाव त्याचं. मग दीपाली बोलली कडून तो रोशन आहे आणि मग तन्वी पण बोलली तो रोशन दादा. हां म्हणे तोच रोशन. म्हणे मग तो झाले ना कॅप्टन्सीचे दोघं डावेदार असं बोलणं आलं आणि इथून हे सगळं कॉन्व्हर्सेशन कट झालं. मग इकडून रुचिता बाहेर गेली आणि मग तिने आग लावली, हमाल काय म्हणता येईल, हमाल. मग विशाल जो आहे ना, मग विशाल पण बोलला का समोर बाई आहे, काय बघू नको, बिंदास भेटतो, बोलून टाक. मग विशाल बोलले, जाऊन भांड, समोर बाई आहे का नाही बघू नको. एकाचे 2 जे ना सांगितले गेले. पण मला इथे ना अनुश्रीचं खूप कौतुक करावं असं वाटतं, असे रितेश सर बोलले. अनुश्रीचं खूप कौतुक करावं असं वाटतं की त्या समजावत होत्या, विशालशी भांडत होत्या त्या. तर विशाल हेही बोलला, असं काय त्याला हमाल बोललेलं कसं चालेल, तुला इन्फ्लुएन्सर बोललेलं चालेल का. ती म्हणे चालेल, मला इन्फ्लुएन्सर बोललेलं का नाही चालणार, मला चालेल बोललं तर. तर असं आहे. मग त्याच्यानंतर मलाही कोणी ॲक्टर बोललं तर मी म्हणेलच की ते आपलं काम आहे ते. आणि तुम्हाला एक सांगू का, कोणतंही काम असो, हमालाचं असो, कुलीचं असो, कोणतंही असो, कोणतंही काम छोटं किंवा कोणतंही काम मोठं नसतं. आपण जे काम करतो आहे ना त्या कामावर प्रेम केलं पाहिजे, भले ते कोणतंही काम असो. मी हे मान्य करते ना. आता अनुश्रीने इन्फ्लुएन्सर झालेली अनुश्री, ती तिच्या मर्जीने तिने ते प्रोफेशन निवडलं आहे. कोणाकोणाची स्वप्न असतं मला इंजिनियर बनायचं, ठीक आहे, तो त्याच्या आवडीने निवडतो, ठीक आहे, मान्य केलं. कोणीच हे म्हणत नाही मला कुली बनायचं आहे, मला हमाल बनायचं आहे, मोठं होऊन मला हे बनायचं आहे, ठीक आहे. माणसांनी
ठीक आहे, परिस्थिती ती काही वेळेस परिस्थिती किंवा मग तुम्हाला शिकता येत नाही. काही मुलं आहेत, आज पण जगात या मुलं आहेत की मोठ्या भावाचं शिक्षण शिकवण्याकरता बिचारे स्वतःचं सॅक्रिफाईस करता किंवा मग असंच कोणतंही छोटं काम निवडतात. नाही बुवा याला शिकू दे, मला मी मी काम करतो, मी लावतो शिक्षणाला पैसे, मी तरी काही नाही झालो पण याला होऊ देत, हे असं पण असतं. सगळ्यांच्या घरात असतं, बहुतेक लोकांच्या घरात असतो का बुवा मी नाही झालो, एक मोठा भाऊ असतो, करता भाऊ, तो लहान भावा बहिणींना शिकवतो. कोणाला टीचर बनायचं टीचर, कोणाला काय इंजिनियर बनायचं इंजिनियर, ते बनतात त्यांच्या चॉईसने. पण हा परिस्थितीनुसार जे पण काम करतोय ते भले कोणत्याही दर्जाचं असो, पण त्या कामाने जे पैसे येत आहे ना, त्याने तुम्ही 2 ते 3 टाईम खाताय. तुम्ही तुमच्या भावंडांच्या किंवा कोणाच्याही किंवा मग तुमच्या मुलीच्या फीज भरताय, तुमचं घर चालतं आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे यार, पैशाशिवाय या जगात म्हणजे कोणाचीच किंमत नाही. या जगात जर कशाची किंमत आहे तर ती सगळ्यात जास्त आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये पैशाला खूप किंमत आहे. मग तुम्ही किती कमवत असाल. मग त्याच्यामुळे ठीक आहे, परिस्थितीमुळे तुम्ही असं कोणतं पण प्रोफेशन निवडत नाही, पण तुम्ही परिस्थितीमुळे जे पण काम करताय ना, त्या कामाने तुमचं पोट भरतं आहे, त्या कामाने तुमचं घर चालतं आहे, त्या कामाने तुमचे मुलं म्हणा, मुली म्हणा किंवा भाऊ म्हणा, भावंड म्हणा, कोणी पण बहीण म्हणा शिक्षण घेते, ते त्यांची स्वप्न त्या पैशांनी पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळं ते पण काम ना काही कमी नाही आहे. त्याच्यामुळं अशी कोणत्याच गोष्टीची लाज नाही वाटली पाहिजे की मी हे का करू, मी ते का करू, मी तर इंजिनियर आहे, मग मी का चहाची गाडी लावू, पाणपुरीची गाडी लावू. पण असे आता इतके उदाहरणं बघायला मिळतात की चांगले चांगले शिकलेले बिझनेस करतात. कोणी चॅटची गाडी लावतं, कोणी काही चहाची गाडी लावतो, हे लावतं. सो जे प्रोफेशन आहे ना तुमचं, जे पण असेल, मग ते कोणतंही काम असेल, ते कामाने तुम्ही पैसे कमवताय, घर दाखवताय, तुमच्या मुलांची बाळांची किंवा मग भावंडांची स्वप्न पूर्ण करतायत, तर ते काम कमी नाहीच आहे ते काम कमी. ते कामाची इज्जत करा आणि त्या कामावर तुम्ही प्रेम करा, हेच म्हणेल मी. हे माझे विचार आहे. बाकी तुमचे विचार तुमच्याकडे घे. बरं ठीक आहे, हे विषय ना जितका बोलला ना तितका लांबत जाईल. मी अजून 1 तास याच्यावर बोलू शकते, पण आपल्याला भाऊचा धक्का कंप्लीट करायचा आहे. तर असं रितेश सर बोलले की आपल्याला जर कोणी बोललं आपल्या कामाबद्दल तर आपण म्हणतो हां हे माझं कामच आहे. तसंच तुम्ही कोणतेही काम करत असाल, तुम्ही कुली आहे, तुम्ही हमाल आहे, त्या कामावर पण प्रेम करा. हमाल म्हणजे काही असं खालच्या दर्जाचं काम नाही, ते पण एक मेहनतीचं काम आहे आणि ते पण त्या कामामुळे तुमचं घर चालतं. म्हणून ते काम कमी असूच शकत नाही यार. म्हणून कधी पण कसं आहे माहिती आहे का, हे नशीब जे असतं ना, हे दरवेळेस आपल्या मर्जीने नाही चालत. प्रत्येक वेळी तुमच्या इच्छा पूर्ण होतात का? नाही. प्रत्येकाला त्याचं प्रेम मिळतं का? नाही मिळत. खूप खूप लोकं आहेत अशी, मी तर म्हणेल जवळजवळ 90% लोकांना, 90 to 95% लोकांना त्यांचं प्रेम मिळत नाही. 90% लोकं आजकाल अशी आहे ज्यांची स्वप्न पूर्ण होत नाही. ते म्हणतात ना, जाना था जपान और पोहोच गई चीन, असं होऊन जातं. कोणाकोणाला इंजिनियर बनायचं राहतं पण तो ॲक्टरच बनून जातो. कोणाकोणाला ॲक्टर बनायचं राहतं, तो स्ट्रगल करून करून थकतो आणि परत तो त्याच्या जॉबला परत लागतो. मी असं मागे एका हिरोईनचं उदाहरण बघितलं होतं यार, मला त्या हिरोईनचं नाव नाही आठवते. तिने इथे स्ट्रगल केलं, 2-4 रोल केले आणि तिला कळालं आता आपल्याला इथे काम नाही मिळत आहे. ती हिरोईन पुन्हा जाऊन बँकेत कामाला होती वाटतं, ती पुन्हा बँकेत कामाला लागली आणि आज मोठी बँकर आहे. तर तिची काहीतरी स्टोरी मागे झाली होती बाई, रिव्हील झाली होती. सो आहे ना, सगळ्यांची स्वप्न थोडी पूर्ण. आता तिला खूप जीव तोडून ॲक्ट्रेस बनायचं होतं पण ती नाही झाली. मग तिला वाटलं मी शिकली तर मी ठीक आहे, मला जगायला तर पैसा कमवायला तर पाहिजे यार. मग त्याच्यामुळे मग मी जर इतकी शिकले तर व्हाय नॉट. मग ती बँकर झाली आणि मग आज ती खूप एक सक्सेसफुल बँकर आहे, मी हे म्हणू शकते. कारण मला वाटतं तिचा एक इंटरव्ह्यू आला होता मोबाईलवर,
ठीक आहे. एनिवे मग नंतर रितेश सर बोलले, रोशन या वीकमध्ये तुमचा काय गेम होता रोशन? मी सांगतो. विशाल बोलला, राखीशी जाऊन भांडा. तुम्ही गेले, तुम्ही राखीशी जाऊन भांडले. विशाल बोलला की गाजर घेऊन ना या लाईनीच्या मागे उभा राहा. तुम्ही गाजर घेऊन लाईनीच्या मागे जाऊन उभे राहिले. विशाल बोलला, मुद्दे मांड तुझे कॅप्टन्सीसाठी. जेव्हा तुम्हाला कॅप्टन बनण्यात काही इंटरेस्ट पण नव्हता, तरी विशाल बोलला म्हणून तुम्ही तुमचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. तर या आठवड्यात ना रोशन, तुमचा गेम जो आहे ना तो विशालने चालवला आहे पूर्ण. तुम्ही आणि तुमची मतं दिसलेच नाही, कुठेच नाही दिसले. आणि खरंच मला या रोशनचा गेम जो आहे ना इतका हे नाही वाटत आहे. त्याच्यामुळे चला, विशाल अनुश्रीला सल्ले देतात. ऐका, इथं उदाहरण दिलं रोशनला. विशाल अनुश्रीला सल्ले देतात, पण ते त्यांची पण अनुश्री ना तिची मतं पण ठेवते त्याच्यासमोर. ती सगळ्याच गोष्टी त्याची ऐकून नाही चालत. हो विशाल, मी करते विशाल, असं नाही चालत. जसं रुचिता आणि रोशन त्याच्या प्रत्येक गोष्टींवर आहे ना हो करत राहतं फक्त. हे बस, तो जे म्हणाल तेच. तर अनुश्री तसं करत नाही. तुम्ही वीकमध्ये सेन्सिबली खेळतात. आणि विशालचं पटलं नाही ना तर त्या बोलतात. अनुश्री विशालचं पटलं नाही तर ती लगेच बोलते. नंतर रुचिताला बोलल्यात त्या ग्रुपमध्येही बोलतात. त्या रुचितालाही बोलल्यात त्या, म्हणजे त्या ग्रुपमध्येही बोलतात त्या. तसं काही नाही. म्हणजे याचा अर्थ अनुश्री फक्त टोळीपुरतं मर्यादित नाही, ती तिकडं जाऊन बी सगळ्यांशी बोलते, असं रितेश सरांचं म्हणणं आहे एकंदरीत. मग नंतर म्हणे तिकडेही जाऊन बोलतात. हां ठीक आहे म्हणे, त्यांचं ते कॅप्टन्सीसाठी वगैरे काय तो त्यांचा गेम असेल तो असेल, त्याच्यामध्ये काय मला पडायचं नाही, असं रितेश सर बोलले. पण एवढं करूनसुद्धा त्यांनी त्यांच्या हाताने आपला गेम बिघडवला. कॅप्टन्सी नाही मिळाली म्हणून त्यांनी राकेशचे कपडे जे आहे ना ते फेकून दिले. आम्ही म्हणजे तो साखळी बांधायचा तो टास्क होता, जेव्हा एकमेकांमध्ये यांना बांधलं होतं तेव्हा तुम्ही किती कनेक्टेड होता आणि तुमच्या ज्या भावना होत्या त्या तुम्ही सांगितल्या होत्या की तुमच्या म्हणजे वडिलांसारखं तुम्ही त्यांना पाहता वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. आणि त्या ज्या भावना आहेत त्या पूर्ण महाराष्ट्राने तुमच्यासोबत ऐकल्या. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, तुम्ही कॅप्टन होऊ शकले नाही तर पूर्ण वीक तुम्ही, म्हणजे ठीक आहे पूर्ण वीक तुम्ही एक सापशिडीसारखे खेळत राहिला. असं करत तुम्ही 98पर्यंत जाऊन पोचले. 98पर्यंत पोचले आणि मग तुम्ही चिडून ते सगळ्या गोष्टी बोलून नंतर तुम्ही परत खाली जे आहे ना परत तुमच्या दुसऱ्या नंबरच्या आकड्यावर परत आले. म्हणजे या वीकचा पूर्ण म्हणजे तुम्ही तुमचा गेम खराब करून घेतला, असं बोलले. मग अनुश्री, तुम्ही कॅप्टन का नाही झाले, काय कारण असेल? तुम्हाला वाटतं का की बुवा राकेशनी नाही केलं तुम्हाला? मग त्याने हो राकेशने सपोर्ट नाही केला म्हणून मी झाले. राकेश बोलला की मी सर्व सपोर्ट करणार आहे, मला रोशन माझ्याकडे आला नाही. इथं राकेश बोलला रोशन माझ्याकडे आला नाही, पण मी त्याच्याकडे गेलो आणि बोललो का तू लोकांना कन्व्हिन्स कर, तू सदस्यांना बाकीच्या कन्व्हिन्स कर की तू कसा कॅप्टन बनून घर सांभाळू शकतो, असं कन्व्हिन्स कर. बघ अनुश्री कशी करते, असं राकेश बोलला. आणि त्याच्याबद्दल तर मी कालच तारीफ केली होती राकेशची रिव्ह्यूमध्ये. नंतर विशाल बोलला तो आहे ना, म्हणजे राकेश जो आहे ना तो असं पण होऊ देणार नव्हता आणि म्हणून त्यांनी कॅन्सल केलं. रितेश सर बोलले, आम्ही प्रेक्षक म्हणून पाहतो, यांचा असा काहीही प्लॅन नव्हता. मग विशाल म्हणतो मला वाटलं की मागून हा सगळं चालवतोय. तर रितेश सर बोलले, विशाल तुम्ही बोलले नसते ना तर आज टोळीचा कॅप्टन झाला असता. तुमचंच चालू होतं विशाल की टोळीचाच कॅप्टन होणार आहे, टोळीचाच कॅप्टन होणार, म्हणून ते राकेशच्या डोक्यात त्या गोष्टी गेल्या. आणि म्हणजे ना त्या अनुषंगाने तो बोलला असता. विशाल म्हणतोय का त्याने तिसऱ्या राऊंडला मत नाही दिलं सर. मग रितेश सर बोलले, आम्हाला दिसत होतं ते प्रेक्षक म्हणून.
त्याचं म्हणजे तुम्हाला असं वाटतं आहे का त्याला कोणालाच पहिल्यापासून करायचं नव्हतं, त्याने तो प्लॅन केला, तर असा त्यांचा काही प्लॅन नव्हता. आम्ही बाहेर प्रेक्षक म्हणून बघत होतो आणि राकेशनी बोललं होतं का तो अनुश्रीला कॅप्टन करणार आहे. मग विशाल बोलला, हो का सर, मला काही माहिती नाही याबद्दल. ठीक आहे म्हणे. मग अनुश्रीला मत द्यायचं हे बोलले होते. मग टोळीचं डिस्कशन होत नव्हतं. आम्ही बघतोय प्रेक्षक म्हणून बाहेर. तुमच्यामुळं ते ट्रिगर झाले आणि मग आपलं जे तुम्हाला सांगू का, आपण जेव्हा कोणाला ट्रिगर करतो ना, आपला जो प्लॅन आहे ना तो डोक्यात ठेवायचा. आता तुम्ही तुमचाच कॅप्टन होऊ दिला असतं आणि मग त्या सगळ्या गोष्टी बोलल्या असत्या ना, टोळीचा कॅप्टन झाला, टोळीचा कॅप्टन, मग काही नसतं. मग ते विशालला थोडंसं पडलं. मग अनुश्री ते कपडे वगैरे फेकले. या जागी राकेशने म्हणजे आपण बघितलं का खुर्चीला लाथ पण नाही मारली, बॉटल नाही फेकली किंवा बिग बॉसला विनंती नाही केली का घराबाहेर मला काढा आत्ताच्या आत्ता, किंवा मग राकेशला सावरायला घरातनं 2-4 जणं गेले नाही. आणि अनुश्रीने जे केलं म्हणजे हट्ट वगैरे जो होता राकेशचा पहिले एक हट्ट वगैरे तो दिसला नाही यावेळेस. तुम्ही राकेश यावेळेस गेमचा ताबा घेतला, फ्रंट फूटवर खेळलात तुम्ही आणि एकटे टोळीवर भारी पडलात. मी तर तुम्हाला म्हटलं होतं राकेशची खूप तारीफ होणार आहे आज. एकटे टोळीवर भारी पडलात आणि कॅप्टन झाला नाही याचा आनंद नाही आहे, पण यामुळे तुमचे त्रास अधिक वाढणार आहे. ओ माय गॉड. बरेच लोक म्हणतात की बाई टास्क उद्ध्वस्त करू, बिग बॉस बोलत राहतील, पण आपण टास्क उद्ध्वस्त करू, बिग बॉस बोलत राहतील. पण बिग बॉस आहे ना, मध्येच एक ट्विस्ट आणणार आहे आणि तुम्ही बिग बॉसला हलक्यात घ्यायचा प्रयत्न करू नका यावेळेस. तुम्हाला नाही तर खूप अवघड जाईल या गोष्टी. अरे बापरे. मग प्रभू काय चाललं ह्या आठवड्यात, काय केलं तुम्ही घरात? 3 गोष्टी असे सांगा की काय केलं तुम्ही घरात. आणि प्रभूला सांगता येत नव्हतं लिटरली की मी अंडी केली, हे केलं, ते केलं. कोण बोलत होतं बाजूला? मे बी दीपाली का कोण बोलतं, कारण मी लिहित होती ना वरती, कोणतरी बोललं त्याला की अंडी खाल्ली असं सांगाच काहीतरी. मग तुम्ही फक्त तन्वीचा हात पकडून इकडं तिकडं फिरताना दिसताय. प्रभू, या व्यतिरिक्त या वीकमध्ये तुमचा काही गेम नव्हता. तुम्ही फक्त तन्वीचा हात पकडत होते आणि इकडे तिकडे फिरत होते. तन्वीचं काय घेऊन बसला? तन्वी तर त्यांचा गेम एकदम मस्त खेळताय, पण तुमच्या गेमचं काय त्याचा विचार करा प्रभू. मग एक टोळी म्हणजे एक टोळी ग्रुप आहे आणि एक आता काटा ग्रुप झाला. तुमचा काय ॲनालिसिस ग्रुप का? तुम्ही फक्त ॲनालाइज करताय वरती बसून. तुमच्या डोक्यात मास्टर प्लॅन आहे, तो पूर्ण महाराष्ट्राला मला वाटतं कळणारच नाही आहे. कळालं का? कळणार नाही आहे याचा अर्थ. कारण ज्याचा तो प्लॅन आहे ना, मास्टर प्लॅन, तो प्लॅनरच आता बाहेर जाणार आहे. मग यांना कधीच कळणार नाही. मला तर वाटतं एविक्शन झालं ना करणचं, ते प्राजक्ताला ते करताना सांगून द्यावं त्याने मास्टर प्लॅन काय, मग ती पुढे एक्झिक्यूट करेल प्राजक्ता. सचिन आणि आयुष नाही ना, आयुष पण गेला ना, मग तिच्यासोबत कोण आहे? प्राजक्ता ॲनालिसिस ग्रुपमध्ये प्राजक्ता आहे, सचिन आहे आणि सागर आहे. हे तिघं मिळून मग खेळतील. मग त्याच्यानंतर टोळी कोणीच नॉमिनेट नाही आहे. अभिनंदन तुमचं. काटा ग्रुपमधले फक्त 2 नॉमिनेशन आणि ॲनालिसिस ग्रुप पूर्ण ग्रुप नॉमिनेटेड आहे सागर सोडून, आहे की नाही? आणि सागर कॅप्टन नसते तर सागरही नॉमिनेटेड असते. त्याच्यानंतर आपण बघितलं प्राजक्ता तुमच्या ना डील चालू होत्या प्रत्येकाबरोबर, बरोबर की नाही? डील करत होत्या तुम्ही, याला सेफ कर, मग याला कर, मग त्याला कर. इवन तुम्ही हे पण म्हणत होत्या म्हणे की प्रभू तू मग कोणाचं टाक, तन्वीचं कोणाचं तरी टाक म्हणजे अनुश्रीचं, तर तू तिचं टाक. मग म्हणजे असं तुम्ही डील केली होती. तेव्हा काहीतरी डील केली होती नि प्राजक्ताने, पण प्राजक्ताची एकही डील बिचारीची कामयाब नाही झाली. मग डील चालू केल्या. टीम काटाने म्हणजे एकनेच फक्त नॉमिनेट केलं, तन्वीने करण सोनवणेला. पण जिच्याबरोबर तुम्ही हे सगळं बोलत होते, हा प्लॅन ठरवत होते, टोळी ग्रुपनेच पूर्ण तुमचे जवळजवळ 3 जण नॉमिनेट केलेले आहेत.
तुमचे 3 ते 4 जण टोळी ग्रुपनेच नॉमिनेट केले. आणि राखी तुम्ही नल्ला काय बोलता, हे काय घालून पाडून असं बोलता हो तुम्ही, जरा कंट्रोल केलं पाहिजे यावर. मग राखी म्हणती रितेश भाऊ मी ना प्रोवोक केलं त्याला, शोसाठी तयार करत होती मी त्याला शोसाठी. आणि ना बघा मग मी प्रोवोक केलं ना, मग म्हणून तो तयार पण झाला. बघा तो त्याला आहे ना तसंच करावं लागेल. मग रितेश सर बोलले अहो पण मग तो तुम्हाला पण बोलतो. ते मग राखीन ते हो तो मला बोलला की तुझ्या जागेत पोरगा असतं ना तर मी त्याला मारलं असतं असं. पण ती राखीन ती मला काही फरक नाही पडला, पण त्यांनी शोसाठी हा शब्द तर बोलला का मी तुला मारल, हेच माझ्यासाठी खूप आहे. रितेश सर इतक्या हसायला लागले यार माहिती का. मग मी त्याला तयार करते, मी त्याला प्रोवोक करते, मी त्याला तयार करते. तो कुठंच दिसत नाही रोशन, तू दिसायला पाहिजे म्हणून मी करते. मग त्यासाठी मी 4 शिव्या खाल्ल्या तरी चालेल, मला काहीच फरक पडत नाही, मला काहीच फरक पडत नाही. त्यांनी मला किती काही बोललं, मी तर शोसाठी करते. पण हे कोणतं प्रोत्साहन आहे तुमचं, म्हणजे शिव्या देऊन शिव्या खाऊन मग त्यांना प्रकाश झोतात आणायचा. ते असंच आहे मी. मग ते पण दिसले पाहिजे ना, त्यात तेच तर खूप हसत होते. मग राखी म्हणत होती काय म्हणे याने ना हे सगळे ना एकमेकांचे गाजरं पकडत होते. हे सगळे हा जो विशाल आहे त्यांनी त्याचा गाजर रोशनकडे देऊन ठेवला होता. राकेशने त्याचा गाजर कोणाकडे देऊन ठेवला नाही, राकेशकडं कोणाचा गाजर होता नाही, प्रभूचा गाजर होता. प्रभूचं गाजर यांनी सोफ्याखाली ठेवलं होतं. मग प्रभूचं गाजर यांनी धरून उचलून फेकलं. मग ते विशाल पण म्हणे तो गाजर घेण्यासाठी वरती तो छतावर गेला म्हणे. आणि रोशन जो आहे विशाल आणि रोशन त्यांनी दोन्ही गाजरं घेऊन हातात होतं म्हणे. सगळेच जण हसत होते ते गाजरं. मग मग राखी ती मी मी काही रॉंग बोलते का, मी काही चुकीचं, सगळे नाही तू चुकीचं नाही बोलते, पण ते खूप डबल मिनिंग वाटत होतं. बरं तेच सर बोलले सगळे हसताय पण यावेळेस पण एक धक्का आहे तुमच्यासाठी. मग विशाल बोलला यावेळेस पण डबल एविक्शन आहे का. रितेश सर बोलला येस, यावेळेस 2 एविक्शन होणार आहे, आयुष अँड करण. हो उद्या होणार आहे यांचं एविक्शन, बघा तुम्ही. चला तर हा होता ओव्हरऑल रितेश सरांचा म्हणजेच भाऊंचा धक्का. बाय द वे तुम्हाला माझं प्रेडिक्शन कसं वाटलं, टॉप 4मध्ये हे असतील का नाही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. येस विनर तन्वी किंवा राकेश. टॉप 2मध्ये ना राकेश तन्वी हेच दोघं असतील. आणि 3च्या पोझिशनवर असेल विशाल किंवा अनुश्री. आय थिंक विशाल असेल, अनुश्री 4थवर राहील. आणि 5वी नंबरनं आपण अशीच गाळलेली ठेवू, कारण सध्या अजून गेम बघू दे. तुम्हाला वाटत असेल रुचिता, ना 5 नंबरवर रुचिता नाही. रुचिताचा गेम एकदम डाऊन झाला आहे आता, कारण आरडाओरडशिवाय गेम नाही मित्रांनो, आरडाओरडशिवाय गेम नाही. तुम्हाला गेम लागतं, स्ट्रॅटेजीज लागतात, असंच कोणाचाही नुसतं फुटेजने काही होत नसतं आहे. तर हा होता भाऊचा धक्का एपिसोड नंबर 35 रिव्ह्यू. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ओके. आणि एविक्शन कोणाचं झालं मी तर तुम्हाला सांगितलं आहे. सो काय वाटतं तुम्हाला, तुमचे टॉप 4 कोण आहे यार, नाही तुमचे टॉप 5 सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये कोण आहे. मी पण बघेन तुम्हाला काही रिप्लाय द्यायचा इंटरेस्टिंग. सो टिल देन मी मेघा रजा घेते आता तुमची. आणि टिल देन टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. भेटूया आपण उद्या.